जय शिवराय मित्रांनो राज्यात कृषी विभागाच्या माध्यमातून एकात्मिक फलोत्पादन अंतर्गत शेतकऱ्यांना मसाला पिकं ज्याच्यामध्ये हळद असेल, अद्रक असेल, मिरची असेल किंवा इतरही मसालावर्गीय पिकं या पिकांच्या लागवडीकरता अनुदान दिलं जातं। आणि याच लागवडीकरता नेमकं अनुदान किती दिलं जातं, याच्यासाठी पात्रता काय, किती क्षेत्रासाठी अर्ज करू शकतो, अनुदान किती दिलं जातं आणि याचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा, या सर्वांच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर देशांतर्गत मसाला पिकाचं उत्पादन वाढावं, जे काही शेतकरी अपारंपरिक शेती करतायत याच्यामध्ये मसाला पिकाकडे वळून शेतकऱ्याचं उत्पादन वाढावं, याचप्रमाणे निर्यातीला एक चालना मिळावी, देशांतर्गत मसाला पिकाची असलेली उत्पादकता वाढावी, असे विविध उद्दिष्ट ठेवून ही योजना राज्यामध्ये राबवली जात आहे। मित्रांनो, याच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या बी वर्गीय मसाला पिकं असतील, कंदवर्गीय मसाला पिकं असतील किंवा बहुवार्षिक घेतली जाणारी मसाला पिकं असतील, ज्याच्यामध्ये काळी मिरी, लवंग, जायफळ, दालचिनी किंवा या कंदवर्गीय मसाला पिकामध्ये आलं, हळद, मिरची अशा वेगवेगळ्या पिकांना या ठिकाणी अनुदान दिलं जातं। मित्रांनो, याच्या अंतर्गत मिरचीला आपण जर पाहिलं तर प्रति हेक्टर लागवड खर्च 50,000 रुपये इतका निश्चित करून शेतकऱ्यांना याच्यामध्ये 40% पर्यंत अर्थात 20,000 रुपयापर्यंत अनुदान दिलं जातं। अद्रक आणि हळद या पिकांसाठी शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 40,000 रुपयापर्यंत अनुदान दिलं जातं। तर इतर जे काही मसाला पिकं असतील, ज्याच्यामध्ये काळी मिरी असेल, जायफळ असेल, दालचिनी असेल, लवंग असेल, या पिकांसाठी शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 40,000 रुपयापर्यंत अनुदान दिले जातं। याच्यामध्ये कमीत कमी 20 गुंठ्यापासून जास्तीत जास्त 2 हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत हे अनुदान दिलं जातं। म्हणजे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 80,000 रुपये आणि कमीत कमी 10,000 रुपयापर्यंत हे अनुदान देण्याची या योजनेच्या अंतर्गत तरतूद आहे। मित्रांनो, याच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीनं या योजनेचा अर्ज करावा लागतो। याच्या अंतर्गत आपण जर लाभार्थ्याचे निकष पाहिले तर अर्जदाराकडे स्वतःची कमीत कमी 20 गुंठ जमीन असणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्याला 20 गुंठ्यापासून जास्तीत जास्त 2 हेक्टर पर्यंत ही लागवड करता येते। आता समजा मागील 5 वर्षामध्ये मसाला पिकाच्या लागवडीचा जर लाभार्थ्यांना लाभ घेतला असेल तर त्या शेतकऱ्याला पुन्हा लाभ दिला जात नाही। परंतु याच्यामध्ये जर समजा एखाद्या शेतकऱ्यानं यापूर्वी 1 हेक्टरची लागवड केलेली असेल तर त्या शेतकऱ्यांना उर्वरित या 1 हेक्टरचे जी मर्यादा आहे त्याच्यापर्यंत अनुदान दिलं जातं। एखाद्या शेतकऱ्याने 1.5 हेक्टरचा लाभ घेतला असेल तर उर्वरित अर्धा हेक्टरची लागवड त्या शेतकऱ्याला करता येते आणि अशा प्रकारे एकंदरीत 2 हेक्टर मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ दिला जातो। मित्रांनो, याच्यासाठी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पोर्टल आहे महाडीबीटी फार्मर स्कीम। याच्यासाठी आपण गुगलच्या माध्यमातून महाडीबीटी फार्मर स्कीम सर्च करून या पोर्टलवरती येऊ शकता। यापूर्वी सुद्धा आपण या पोर्टलवरती अर्ज कसा भरायचा याच्याबद्दल वेळोवेळी माहिती घेतलेली आहे। मित्रांनो, आता या पोर्टलवरती आल्यानंतर तुम्हाला लॉग इन साठी वेगवेगळ्या पद्धती आहेत, ज्याच्यामध्ये जर तुम्ही वैयक्तिक शेतकरी म्हणून असाल तर तुम्हाला फार्मर आयडी म्हणून टाकून लॉग इन करायचे। लॉग इन सक्सेसफुली झाल्यानंतर आपलं जे काही प्रोफाईल आहे या प्रोफाईलचा डॅशबोर्ड या ठिकाणी आपल्याला दाखवला जाईल। याच्यानंतर आपल्या लेफ्ट साईडला ऑप्शन दिलेले घटकासाठी अर्ज करा, याच्यावरती आपल्याला क्लिक करायचे। घटकासाठी अर्ज करावरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता कृषी यांत्रिकरण, सिंचन साधने सुविधा अशा वेगवेगळ्या बाबीत याच्यातील फलोत्पादनच्या बाबी निवडावरती आपल्याला क्लिक करायचे। फलोत्पादनच्या बाबी निवडावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला तालुका गाव आपलं घेतलेलं आहे ऑटोमॅटिक, कारण एकच गट आपला जोडलेला असेल। जर वेगवेगळ्या तालुक्यात जमीन असेल तर तालुका आणि गाव आपल्याला निवडावं लागेल, त्यानुसार आपला फार्मर आयडी घेतला जाणार आहे। हा फार्मर आयडी आपला महाडीबीटीचा आहे। याच्यानंतर गट नंबर घेतलेला आहे। याच्यानंतर घटक प्रकार निवडायचा। आता याच्यामध्ये आपण पाहू शकता प्रकल्प आधारित घटक आणि दुसरं जे आहे ते इतर घटक। इतर घटक मध्ये नॉन प्रोजेक्ट बेस्ड घटक आहेत। आता आपण जे अर्ज करणार आहोत ते नॉन प्रोजेक्ट बेस्ड अर्थात इतर घटकच्या अंतर्गत अर्ज करणार आहोत। याच्यानंतर बाब निवडामध्ये आपल्याला वेगवेगळ्या बाबी आहेत। आता याच्यामध्ये आपण पाहू शकता या सर्व बाबी आपल्याला दाखवल्या जात आहेत। आता याच्यामधून आपल्याला काय करायचंय तर बाग लागवड, फळे, फुले, मसाले, औषधी, वनस्पती, सुगंधित पिके याची निवड करायची आहे। त्याच्यानंतर पुढे एक बाब निवड आपल्याला दाखवली आहे। आता कंदवर्गीय अर्थात अद्रक, हळद आपल्याला याच्या अंतर्गत मिळणार आहे। बारमाही मसाले, दालचिनी वगैरे याच्या अंतर्गत आपल्याला मिळणार आहे। याच्यानंतर पुढे बी वर्गीय मसाला पिकं आहेत आपल्याला, ज्याच्या अंतर्गत आपण दालचिनी किंवा इतर जे काही मिरची वगैरे आहेत हे आपल्याला याच्यामध्ये मिळणार आहे। आता याच्यात आपण पाहू शकता मिरची, ओवा अशी वेगवेगळी पिकं याच्या अंतर्गत दाखवली जात आहेत। जर आपल्याला मिरची लागवडीसाठी अर्ज करायचा असेल तर बी वर्गीय मसाला पीक करून आपण मिरची निवडू शकता आणि जर आपल्याला हळद, अद्रकसाठी अर्ज करायचा असेल तर आपण या ठिकाणी कंदवर्गीयच्या अंतर्गत आपण आले, हळद या लागवडीसाठी अर्ज करू शकता। जर आपल्याला समजा बारमाही मसाल्यामध्ये करायचं असेल काळी मिरी, दालचिनीसाठी, लवंगसाठी तर आपण या ठिकाणी बारमाही मसाले निवडून अर्ज करू शकतो। आता ज्या पिकासाठी आपल्याला अर्ज करायचे ते पीक आपल्याला याच्यामधून निवडायचे। त्याच्यानंतर लागवडीचा प्रकार वगैरे बाबी आपल्याला ब्लिंक होणार आहेत
आणि याच्यानंतर लागवड क्षेत्र, किती क्षेत्रावरती आपल्याला लागवड करायची ते क्षेत्र टाकायचे. 1 हेक्टर असेल तर 1 हेक्टर टाकायचे. 1 हेक्टर पेक्षा कमी असेल, 20 आर टाकायचं असेल तर आपण या ठिकाणी 20 आर टाकू शकता. आणि जर 1 हेक्टर पेक्षा जास्त असेल तर 1 हेक्टर जी काही लागवड असेल ती आपल्याला या ठिकाणी दाखवायची आहे. आता याच्यामध्ये कुठलं पीक निवडायचं वगैरे वगैरे आपण हे सर्व बाबी निवडून या बाबीला जतन करावरती क्लिक करायचंय. आता जतन करावरती क्लिक केल्यानंतर ही बाब आपली जतन झालेली आहे. दुसरी काही बाब निवडायची आहे का, तर येस करायचंय, नसेल तर नो करायचंय. नो केल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा मुख्य प्रश्नावरती घेऊन आलेले, परंतु अर्ज आपला पूर्ण झालेला नाहीये. मग अर्ज सादर करावरती क्लिक करायचंय. अर्ज सादर करावरती क्लिक केल्यानंतर पुन्हा गो टू मेनू याच्यासाठी की आपल्याला पुन्हा काही पाहायचं असेल, दुसऱ्या बाबी ऍड करायच्या असतील आणि पहा म्हणजे आपण निवडलेली बाब दाखवणार आहे. आता आपण निवडलेली बाब काय, तर या ठिकाणी आपण पाहू शकता हळद कंदवर्गीय मसाल्यासाठी आपण हा अर्ज करत आहोत. योजनेअंतर्गत ज्या बाबीसाठी आपली निवड होईल त्याच्या अटी शर्ती मला लागू राहतील अशा प्रकारचे एक अटी शर्तीसाठीची सूचना सिलेक्ट करायची आणि अर्ज सादर करावरती क्लिक करायचे. आता आपण यापूर्वी अर्ज भरून पेमेंट केलेलं आहे, त्याच्यामुळे आपलं देयक यशस्वी आलेलं आहे. जर तुम्ही पेमेंट केलेलं नसेल तर मात्र तुम्हाला पेमेंटच्या गेटवेवरती रिडायरेक्ट केलं जाणार आहे. पेमेंटच्या गेटवेवरती रिडायरेक्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी 23 रुपये 60 पैशाचं पेमेंट करण्यासाठी सांगितलं जाईल. तुम्ही वेगवेगळ्या नेट बँकिंग किंवा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI, QR कोड याच्या माध्यमातून पेमेंट करू शकता. आता याच्यामध्ये UPIच्या माध्यमातून सिलेक्ट करून तुम्ही QR कोडनं सुद्धा हे पेमेंट करू शकता. पेमेंट झाल्यानंतर त्याची रिसिप्ट आपल्याला दाखवली जाणार आहे. प्रिंट काढायची असेल तर ती प्रिंट काढू शकता आपण, किंवा याला आपल्याला पुन्हा मागे येऊन आपला अर्ज पाहायचा. आता अर्ज पाहण्यासाठी पुन्हा मुख्य प्रश्नावरती आल्यानंतर आपण जे काही अर्ज केलेले आहेत या घटक इतिहास पहामध्ये आपल्याला हा अर्ज दाखवणार आहे. लागू केलेल्या घटकच्या अंतर्गत आपल्याला हे अर्ज दाखवत आहेत. आपण जे जे अर्ज केलेले ते अर्ज आपल्याला या ठिकाणी दाखवत आहेत आणि याच्यामध्येच आपण पाहू शकता फलोत्पादन इतर घटक नॉन प्रोजेक्ट बेस्ड मध्ये कंदवर्गीय मसाले पीक याच्या अंतर्गत हळद हा अर्ज आपल्या या ठिकाणी दाखवतोय, जो वेट लिस्ट मध्ये याचा गट नंबर किंवा याच्या अर्जाची प्रिंट, फीची पावती हे सर्व आपल्याला काढायचं असेल तर आपण या ठिकाणी काढू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे अगदी सोप्या अशा पद्धतीनं आपण या महत्वाच्या अशा योजनेकरता अर्ज करू शकता, ज्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला जर याच्या संदर्भातील इतर काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा आणि इतरही काही योजनेच्या अर्जाच्या संदर्भातील माहिती हवी असेल तर नक्की कमेंट करा. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.